पुण्याजवळील कात्रज परिसरातील नवले पूल साधारणतः वाहतूक आणि दररोजच्या गोंधळामुळे ओळखला जाणारा एक पूल. मात्र अनेक वर्षांपासून येथील स्थानिकांमध्ये या पुलाबद्दल एक विचित्र आणि भयावह कथा सांगितली जाते. कात्रजच्या डोंगरावरून जाताना अनेकांना एक विचित्र अनुभव येतो. काहींना भास होतात, तर काहींच्या गाड्यांचे अपघात अकल्पितपणे होतात. नवले पुलाबद्दलच्या या कथा कानांवर आल्यात हृदयात धडकी भरते. तर या नेमक्या कुठल्या कथा आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊयात. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन ऐतिहासिक, भीतिदायक, रहस्यमयी व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. 1970च्या दशकात या पुलाजवळ असलेल्या गावांमध्ये शेतकरी आणि मातीचे काम करणाऱ्या लोकांचे वास्तव्य होते. त्यावेळी हा पूल नव्हता, केवळ एक जुना कच्चा रस्ता होता. त्या काळातही इथे विचित्र घटना घडत असत. एक शेतकरी बाळाजी नावाचा आपले जीवन शांततेत जगत होता. एकदा त्याच्या शेतात काम करताना एक तरुण मुलगी अचानक त्याच्या जवळ आली. तिचे केस मळलेले होते, डोळ्यांमध्ये अनोळखी भाव होते आणि ती त्याच्याकडे फक्त एकटक पाहत होती. बाळाजीला ती जरा विचित्र वाटली आणि ती मुलगी काहीच न बोलता जंगलाच्या दिशेने निघून गेली. दुसऱ्या दिवशी गावात एक बातमी पसरली की गावातील एका कुटुंबाची मुलगी 2 दिवसापूर्वीच हरवली होती. तीच ती मुलगी होती का? बाळाजी तिच्या चेहऱ्याचा विचार करत घाबरला. मात्र काही दिवसांनी तो हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. त्याच वेळी गावात बरेच लोक विचित्र प्रकारे अपघातांनी किंवा आजारांनी मरण पावले. त्यानंतर वर्ष 1990मध्ये पुणे शहर वाढत असताना या परिसरात नवले पूल उभारण्याचे काम सुरू झाले. पुलाच्या बांधकामाच्या काळात अनेक अपघात घडले. काही कामगार अचानक पुलावरून खाली पडले, तर काहींच्या अवयवांचे विच्छेदन झाले. हे अपघात सामान्य नव्हते. त्यातल्या काही जणांनी सांगितले की काम करत असताना त्यांना एक पांढऱ्या साडीतील स्त्री दिसली, जी हळूहळू त्यांच्या दिशेने येत होती, मात्र अचानक अदृश्य होत होती. कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तथापि पूल बांधून पूर्ण झाल्यावरही विचित्र घटना थांबल्या नाहीत. रात्री उशिरा येथून जाणारे ड्रायव्हर्स सांगतात की पुलावर अचानक त्यांना एक स्त्री दिसते, जी गाडीसमोर उभी राहते. अचानक तिच्या चेहऱ्यावर भयानक भाव येतात आणि ती आक्रोश करत गायब होते. अनेक जणांच्या गाड्यांचा ताबा सुटतो आणि भीषण अपघात होतात. काही जणांनी पुलाच्या बाजूला रात्रीच्या वेळी अनोळखी आवाज ऐकले आहेत. नवले पुलाशी संबंधित अनेक लोककथा आणि घटना स्थानिक लोकांमध्ये पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात. या कथा त्या जागेच्या अंधश्रद्धा, भूतकाळातील घटनांशी जोडलेल्या आहेत. इतर काही महत्त्वाच्या आणि विचित्र कथांमध्ये पुढील गोष्टी येतात. नंबर 1, मुलांचा आक्रोश. काही स्थानिक लोक सांगतात की रात्री उशिरा नवले पुलावरून जाताना लहान मुलांचे हसणे, खेळण्याचे आवाज ऐकू येतात. हे आवाज अचानक येतात आणि काही क्षणातच नाहीसे होतात. पुलाजवळ खेळणाऱ्या काही मुलांच्या आकृतीसुद्धा अनेकांनी पाहिल्या आहेत, परंतु त्या आकृती खऱ्या नसतात. लोकांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपूर्वी या परिसरात एका अपघातात काही मुलांचा मृत्यू झाला होता आणि त्याच मुलांच्या आत्म्या इथे भटकत आहेत. नंबर 2, गाडीचा अचानक बंद पडणे. ही घटना अनेक ड्रायव्हर्सकडून सांगितली गेली आहे. रात्री उशिरा पुलावरून जाताना अनेक गाड्या अचानक बंद पडतात. इंजिनमध्ये कोणतीही खराबी नसताना गाडी बंद होते आणि चालकाला ती पुन्हा सुरू करण्यात अपयश येते. मात्र काही वेळानंतर गाडी अचानक सुरू होते आणि वाहन पुढे सरकते.
हे घडत असताना काहींनी आपल्या मागे असलेल्या शून्यात कोणाच्या तरी अस्तित्वाचा अनुभव घेतला आहे. त्यांना असं वाटतं की कोणीतरी गाडीच्या मागील सीटवर बसलेलं आहे, पण मागे पाहिलं की काहीच नसतं. नंबर 3, आत्महत्या केलेल्या स्त्रीची कहाणी. ही कथा नवले पूल उभारण्याच्या आधीची आहे. असं म्हटलं जातं की एका कुटुंबातल्या तरुण मुलीने तिच्या वैयक्तिक कारणांमुळे पुलाजवळ असलेल्या एका झाडावर गळफास घेतला होता. तिच्या आत्म्याने अजूनही या परिसरात शांती मिळवलेली नाही, असं स्थानिकांचं मत आहे. लोकांनी असे सांगितले की रात्रीच्या वेळी एक पांढऱ्या साडीतील स्त्री पुलाजवळ असते. ती अचानक पुलाच्या मधोमध येऊन गायब होते, ज्यामुळे गाडी चालवणाऱ्यांचा ताबा सुटतो आणि अपघात होतात. नंबर 4, अंधाऱ्या रस्त्यावर पडणारी सावली. पुलाजवळील काही रहिवाशांनी सांगितले की कधीकधी रात्री पुलाजवळून जाताना अचानक मोठी सावली दिसते, जणू काही कोणीतरी त्या जागेच्या बाजूला उभं असावं. मात्र जेव्हा कोणी त्या दिशेने पाहतो तेव्हा तिथे काहीच नसतं. काही जणांनी या सावलीला एका माणसाचा आकार असल्याचं सांगितलं आहे, तर काहींना असं वाटतं की ती एक आत्मा आहे जो आपल्या कुटुंबाला परत शोधत आहे. नंबर 5, घड्याळ थांबणे आणि विचित्र वास येणे. पुलावरून जाताना काही लोकांनी त्यांच्या घड्याळाच्या काटांना अचानक थांबलेले पाहिले आहे. घड्याळाची बॅटरी चालू असताना देखील घड्याळ काही क्षणांसाठी बंद पडतं आणि पूल ओलांडल्यानंतरच पुन्हा सुरू होतं. काहींनी विचित्र गंध अनुभवला आहे, जणू काही तेथे काहीतरी जळालेलं असावं, परंतु कोणतीही आग किंवा असं काही दिसत नाही. नवले पुलाजवळ राहणाऱ्या काही लोकांच्या मते त्या पुलाखाली एक जुनी समाधी होती, जी पुलाच्या बांधकामामुळे नष्ट करण्यात आली. स्थानिकांचा असा विश्वास आहे की त्या समाधीत कोणीतरी अत्यंत पवित्र आत्मा राहत होती, ज्यामुळे हा परिसर शापित झाला आहे. 2018 मध्ये एका तरुण ड्रायव्हरने रात्री उशिरा पुलावरून जाताना विचित्र अनुभव घेतला. त्याने सांगितले की त्याची गाडी अचानक थांबली. इंजिन सुरू असताना गाडी पुढे सरकत नव्हती. तो गाडीच्या बाहेर येऊन पाहण्यासाठी उतरला तेव्हा त्याला एक स्त्री दिसली, जिच्या चेहऱ्यावरचे भाव न पाहण्यासारखे होते. ती त्याच्या दिशेने चालत आली आणि तो घाबरून गाडीत बसून गाडी चालवण्याचा प्रयत्न करत राहिला. अचानक त्याच्या गाडीचा वेग वाढला आणि काही अंतरावर गाडी अपघातग्रस्त अवस्थेत सापडली. त्याचे पुढे काय झाले हे कोणालाही ठाऊक नाही. तर अशा या नवले पुलाच्या आसपासच्या या भयानक कथांमध्ये जरी अंधश्रद्धेची भावना असली तरी त्या जागेचा इतिहास आणि त्या जागेबद्दलच्या अस्वस्थ करणाऱ्या घटनांमुळे लोकांच्या मनात भीती घर करून आहे. या सर्व घटना आणि किस्से त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांच्या अनुभवांवर आधारित आहेत. कोणतीही वैज्ञानिक कारणं मिळाली नसली तरीही लोकांच्या मनावर या घटनांचा विशेष प्रभाव आहे. आजही नवले पुलाच्या आसपासच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही जण या पुलावर रात्री उशिरा जाण्याचे टाळतात, तर काही जणांनी आपल्या गाड्यांमध्ये देवाचे फोटो लावले आहेत. अशी श्रद्धा आहे की तो त्यांचे रक्षण करेल. नवले पूल फक्त एक पूल नाही, तर तो एक भयावहतेने भरलेला इतिहास आहे, जो अजूनही आपल्या मागे काही अनुत्तरित प्रश्न सोडतो. नवले पुलाजवळ घडणारे सततचे अपघात आणि मृत्यूचे प्रमाण पाहून काही लोकांनी या ठिकाणाला शापित मानायला सुरुवात केली. अपघातांमुळे अचानक मृत्यू होणाऱ्या लोकांची आत्मा इथे भटकत असल्याची कल्पना स्थानिकांमध्ये पसरली. काही ड्रायव्हर्सनी रात्रीच्या वेळी विचित्र आवाज ऐकले आहेत आणि काहींनी त्यांच्या गाड्यांचा अचानक ताबा सुटल्याची घटना सांगितलेली आहे. या सर्व घटनांनी पुलाबद्दल अंधश्रद्धा आणि भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. पण हे सर्व प्रत्यक्षात वाहतुकीची अडचण
वेगाच्या मर्यादांचा भंग आणि रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे होतं. नवले पुलाशी संबंधित भूतकथा आणि भयावह अनुभव हे मुख्यतः इथल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तयार झाले आहेत. खरं पाहता अपघातांना कारण म्हणजे वाहतुकीतली अनियमितता, रस्त्याची रचना आणि काही प्रमाणात वाहन चालकांचा निष्काळजीपणा. यात कोणत्याही प्रकारची अदृश्य शक्ती किंवा शाप नसून ही समस्या वाहतुकीशी संबंधित आहे. तर मित्रांनो, आजचा हा आपला नवले ब्रिजवरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा येथून जात असताना काही विचित्र अनुभव आले असतील तर ते माझ्यासोबत कमेंटद्वारे नक्की शेअर करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.